आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लेपर्ड, ऑपरेशन मंकी जे काय करायचंय ना ह्याच्यात मला जायचं नाहीये. अफवांवर मी विश्वास ठेवत नाही. मला वाटतं शिवसेनेची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने काल कार्यकर्त्यांना या सगळ्या मंत्र्यांना सांगितले की आता सध्या माझे दिवस नाहीयेत, पण भविष्यात हे आमचे दिवस येतील. आता संघर्ष असं काही नाही सांगितलं. कालच्या व्हीसी मध्ये नाही काय, कालच्या व्हीसी मध्ये आपण पाहताय एवढंच सांगितलं. आणि काल सगळे जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, आमदार, खासदार सगळे होते त्याच्यात, नेते उपनेते वगैरे. एकच गोष्ट महत्वाची आहे, लोकांमध्ये रोष वाढत चालतो. महागाईचा विषय असेल किंवा पेपरफुटीचा विषय असेल किंवा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो औषध उपलब्ध नाही आहेत, अनेक गोष्टींमध्ये रोष आक्रोश वाढत चालले. शेतकरी त्रस्त आहेत, महिला हैराण आहेत, सगळं हे काय. पण हे होत असताना विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची पूर्णपणे बाजू जी आहे, निवडणुका असो किंवा नसो, आम्ही ती मांडत राहणार, लढत राहणार आणि लोकांच्या विषयासाठी रस्त्यावर उतरत राहणार. हेच एवढं आम्ही सांगितलेलं आहे. एकच महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय परवाकडे कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात देखील आंदोलन झालं, मोठा प्रतिसाद मिळाला. का तर लोकांमध्ये तो रोष आहे, पर्याय शोधतात लोक, आणि तो पर्याय उभा करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील राहू. 2022 प्रतिसाद भेटतो तसा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना कुठल्याही आंदोलनात भेटत नाही. म्हणजे रोहित पवार एकटे आंदोलनाला बसले, त्याच्यानंतर सगळे पाठिंबा देतात. जर एकत्रच रस्त्यावर उतरले असते तर त्याचा आता हे थोडं प्लॅनिंग काय विधान परिषदेवेळेस सुद्धा तुम्ही म्हणला जे लढणार नाही त्यांना ठेवून काय फायदा. मात्र विरोधी त्यासोबतचे पक्ष आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस, मॅनेज होत असले. बघा, याच्यातून तुम्हाला मी राजकीय वक्तव्य करणार नाही, पण एकच सांगतो, अर्थात कोऑर्डिनेशन हे वाढत राहील आणि कोऑर्डिनेशन आम्ही करतो. बघितली ना 2022 मध्ये आपण सगळं बघितलं होतं. 2022 मध्ये आपल्यासोबत जे झालं, आता ते पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. अरे ऐका ना, आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लेपर्ड, ऑपरेशन मंकी जे काय करायचंय ना ह्याच्यात मला जायचं नाहीये. अफवांवर मी विश्वास ठेवत नाही. प्रश्न थोडा वेगळा होता साहेब. आता माझं उत्तरच राहणार. टीएमसीचे 20 खासदार, आता एक खासदार असणाऱ्या पार्टीत ते विलीन होत आहेत आणि मग त्यांचा पक्ष. हे सगळं जे राजकारण चालू आहे, हे सगळं लोकशाहीला घातक आहे असं तुम्हाला वाटतं का? लोकशाही राहिली कुठे? लोकशाही संपलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना, आम्हाला जर वेळेत न्याय मिळाला असता तर हे झालं नसतं. किस तरह से यानी अच्छे दिन आने वाले थे ऐसे कहा था, जीतने के पहले 2014 में अच्छे दिन आएंगे ऐसे कहा था, लाएंगे ऐसे नहीं कहा था. ये हमारी भूल थी कि हमने विश्वास रखा. अच्छे दिन आएंगे ऐसे ही आ नहीं सकते. तभी तो बात की थी, भविष्य की थी. अभी बात हो रही है भूतकाल की हो रही है. 60 साल पहले, 70 साल पहले नेहरू जी ने ठीक किया था क्या? सावरकर जी ने ठीक किया था क्या? सरदार पटेल जी होते तो? ये सारी अगर मगर की बातें हो रही है. लेकिन अगर आप देखें तो आज जियोपॉलिटिकली दुनिया भर में जो हमारा एक आवाज था वो आवाज बंद हो गया है. देश में भी अगर आप देखें तो महंगाई पे हो या कुछ भी हो, ये सारी चीजें छोड़ के सब पे मन की बात हो रही है. लेकिन लोगों के मन की बात कब होगी? आज केंद्रीय मंत्री ने कहा कि कांग्रेस के कार्यकाल में महंगाई ज्यादा थी, अभी महंगाई कम है. वो शायद शीर्षासन कर रहे होंगे और तब उनको सब उल्टा दिखा होगा. मुद्दा असा आहे, बाळासाहेबांच्या काळात कुठला आमदार खासदार फुटला तर शिवसैनिक त्याला रस्त्यावर ठोकून काढायचे. आता जाऊ दे ना, जर तर मध्ये तुम्ही हाती घ्या, आम्ही सगळे तुमच्या सोबत येऊ.